नमस्कार. सध्या महाराष्ट्रात दोन मतदारसंघाची सर्वात जास्त चर्चा सुरू आहे. पहिला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघ आणि दुसरा आहे बारामती मतदारसंघ. दोन्ही सध्या रिक्त आहेत. याचं कारण म्हणजे भाजपचे माजी मंत्री आणि राहुरीचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं, ज्यामुळे राहुरी सध्या रिक्त आहे. आणि अर्थातच बारामतीमध्ये अजितदादांचं निधन झाल्यामुळे ती रिक्त आहे. बारामतीची एवढी चर्चा नाहीये, पण राहुरीची सर्वात जास्त चर्चा आहे. याचं कारण म्हणजे राहुरीमध्ये सध्या एक वेगळंच राजकारण सुरू आहे. म्हणजे संपूर्ण नगरमध्ये जरी म्हटलं तरी चालेल. कारण नगरचं राजकारण हे गावकी भावकीचं राजकारण म्हणतो आपण, किंवा ज्याला आपण नात्यागवताचं राजकारण म्हणतो. म्हणजे ह्या नेत्याची मुलगी त्या नेत्याच्या मुलाला, किंवा ह्या नेत्याची बहीण दुसऱ्या नेत्याला, अशा प्रकारचं राजकारण सुरू आहे. पण सध्या नगरमध्ये एक वेगळंच राजकारण सुरू आहे. राहुरीमध्ये माजी मंत्री पराजक्त तनपुरे यांनी सध्या एक वेगळी भूमिका घेतली आहे. एक दोन दिवसापूर्वी त्यांनी एक स्टेटमेंट केलं की म्हणजे ते आणि अक्षय कर्डिले, शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र, सोबत एका कार्यक्रमात आले. आणि त्या कार्यक्रमात पराजक्त तनपुरे म्हणाले की सरकारमध्ये 240 आमदार आहेत आणि आमचे 10 असे 250 आमदार होतील, आपण सोबत मिळून काम करू. आता ह्या विधानाचा अर्थ खूप वेगळा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पराजक्त तनपुरे मागच्या काही दिवसांपासून त्यांनी भूमिका वेगळी घेतली आहे. ते पक्षाचे आहेत, शरद पवार पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस, आणि त्यांनी जी भूमिका घेतली आहे ती एकदम वेगळी भूमिका आहे. पराजक्त तनपुरे मागच्या काही दिवसांपासून भगवा गमछा आणि भगवी टोपी घालून मतदारसंघामध्ये फिरतायत. म्हणजे हिंदुत्ववादी जी भूमिका असती ती त्यांनी स्वीकारली आहे. आता जर मागच्या काही महिन्यांपासून जर अहिल्यानगरमधून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नाव गाजलं असेल तर संग्राम जगतापांचं. याचं कारण काय, तर संग्राम जगतापांनी मागच्या अनेक महिन्यांपासून हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारली आहे, ज्यामुळे ते चर्चेत येतात. कुठे काही प्रकरण झालं की संग्राम जगताप पुढे असतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, अजितदादांच्या तरी. त्यांनी हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारलेली आहे. अशीच प्रकारची भूमिका पराजक्त तनपुरेंनी स्वीकारली. आता पराजक्त तनपुरेंनी ही भूमिका स्वीकारणं, हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारणं, याचं दुसरं एक कारण असं असतं की हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारणं म्हणजे भाजपात प्रवेश करणं, किंवा भाजपात जाण्याची शक्यता, ही सर्वात मोठी शक्यता राहुरीमध्ये घडतीये. माजी मंत्री पराजक्त तनपुरे हे भाजपात जाऊ शकतात, आणि ज्यामुळेच त्यांनी ती हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारली असं म्हटलं जात आहे. जर त्यांनी भाजपात प्रवेश केला तर अक्षय कर्डिले, जे शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र आहेत, जे त्या जागेवर उभे राहण्यासाठी सर्वात इच्छुक आहेत किंवा ज्यांचं नाव सर्वात पुढे आहे, त्यांचा पत्ता कट होऊ शकतो. पराजक्त तनपुरेंनी 2019 शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव केलेला आहे. म्हणजे शिवाजीराव कर्डिले साधारण पहिल्यांदा 1995 अपक्ष आमदार झाले. त्यानंतर 1999, 2004, 2009, 2014 असे सलग 25 वर्ष ते आमदार राहिले. 2009 त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या माध्यमातून भाजपात प्रवेश केला. 2014ला ते आमदार झाले, पण 2019ला त्यांचा पराभव केला पराजक्त तनपुरे यांनी. आता पराजक्त तनपुरे हे नगरचे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे चिरंजीव आहेत. 2019 पहिल्यांदा शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव झाला आणि तो पराजक्त तनपुरेंनी केला. त्यावेळेस महाविकास आघाडी सरकार आलं. पहिल्या स्टंपमध्ये पराजक्त तनपुरे यांना महाविकास आघाडीमध्ये राज्यमंत्रीपदाचा कारभार मिळाला. ते मंत्री झाले. पुढे 2024ला पुन्हा शिवाजीराव कर्डिले यांनी पराभवाचा वाचपा काढला आणि पराजक्त तनपुरे यांचा पराभव झाला. आता सध्या हे जे चालू आहे राहुरी मतदारसंघामध्ये, हे एकदम वेगळं आहे. जर पराजक्त तनपुरे भाजपात गेले तर अक्षय कर्डिले यांचा पत्ता कट होऊ शकतो. आता या जागेवर शिवाजीराव कर्डिले यांच्या पत्नी शालिनीताई कर्डिले आणि अक्षय कर्डिले हे दोघंही इच्छुक आहेत. पण जर समजा शालिनीताई कर्डिले जर उभा राहिल्या किंवा त्यांना तिकीट भेटलं भाजपचं, तर कदाचित ही जागा बिनविरोध होऊ शकते. म्हणजे बारामतीचं जर पाहिलं तर अर्थातच सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे त्या जागे सुनेत्राताई उभा राहू शकते. आता आणि ती जागा बिनविरोध होऊ शकते. जर ती जागा बिनविरोध झाली तर राहुरीची जागासुद्धा बिनविरोध होऊ शकते. पण जर पराजक्त तनपुरे भाजपात गेले आणि जर त्यांना भाजपचं तिकीट भेटलं तर अक्षय कर्डिले यांचा पत्ता कट होऊ शकतो. आणि असं म्हटलं जातंय सध्या मतदारसंघामध्ये की अक्षय कर्डिले यांना विधान परिषदेवर संधी दिली जाऊ शकते. कारण काही दिवसांमध्येच विधान परिषदेच्या जागा सुटतील, जागा रिक्त येतात, आणि त्यामध्ये अक्षय कर्डिले यांना विधान परिषदेवर संधी दिली जाऊ शकते, किंवा त्यांच्या पत्नी शिवाजीराव कर्डिले यांच्या शालिनीताई कर्डिले यांना संधी दिली जाऊ शकते. पण इथे अजून एक मोठी मेख आहे. ही म्हणजे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव आणि अहिल्यानगरचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनासुद्धा या जागेवर तिकीट दिले जाऊ शकतं. याचं कारण म्हणजे 2024च्या लोकसभेत सुजय विखेंचा पराभव झाला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे निलेश लंके यांनी त्यांचा पराभव केला.
तेव्हापासून त्यांचं पुनर्वसन झालेलं नाहीये. आत्ता जी राज्यसभा निवडणूक झाली त्या राज्यसभा निवडणुकीत सुजय विखे हे इच्छुक होते राज्यसभेसाठी, पण त्यांना ती जागा भेटली नाही. नगरमधूनच अजून एक इच्छुक होते विवेक कोल्हे. विवेक कोल्हे हे कोपरगावमधून आहेत. कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या चिरंजीव आहेत आणि त्यांना असं म्हटलं जातं की भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना राज्यसभेचा शब्द दिला होता. जसा शब्द अमरावतीच्या आनंदराव हरसुळांना दिला होता तसाच शब्द विवेक कोल्हेंना भेटला होता. पण विवेक कोल्हेंना काही ती जागा भेटली नाही किंवा विवेक कोल्हेंना काही भेटलेलं नाहीये. ह्या जागेसाठी राज्यसभेच्या विवेक कोल्हे आणि सुजय विखे दोघंही इच्छुक होते. यात सुजय विखे हे राहुरीमधून उभे राहू शकते. सेम कारण आहे, कारण सुजय विखेंचं पुनर्वसन झालेलं नाहीये, तसंच जसं विवेक कोल्ह्यांचं झालं नाही. आता अक्षय कर्डिले आणि शालिनीताई कर्डिले हे दोघंही या जागेसाठी इच्छुक आहेत. जर पराजक्त तनपुरे भाजपात आले तर पराजक्त तनपुरेंना तिकीट दिलं जाणार की नाही, का जी उरलेली टर्म राहील ती कर्डीच्या घरात दिली जाईल की कर्डिल्यांना विधान परिषद दिली जाईल, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ